हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। मसोबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात अंकलखोपची यात्रा उत्साहात संपन्न। गुलाल खोबऱ्याच्या उधळणीने रस्ते झाले गुलालमय। मसोबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत अंकलखोप येथील श्री मसोबा देवाची 3 दिवसीय यात्रा अत्यंत उत्साहात आणि शांततेत पार पडली। पहिल्या दिवशी पावसाने काही काळ व्यत्यय आणला, मात्र त्यानंतर सलग 2 दिवस भक्तिमय वातावरणात यात्रेचा सोहळा रंगला। आज 28 मार्च रोजी पहाटे 4 वाजता कृष्णमाई नदीची परडी सोडून श्री मसोबा देवाच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला। ग्राम प्रदक्षिणेसाठी निघालेल्या या पालखीसोबत सर्व मानकरी, सेवेकरी आणि हजारो भाविक सहभागी झाले होते। पालखीवर गुलाल आणि खोबऱ्याची मुक्त हस्ते उधळण करण्यात आल्याने पालखी मार्ग अक्षरशः गुलालमय झाला होता। पालखीच्या पुढे मानाच्या सासनकाठ्या डौलाने नाचवल्या जात होत्या, तर भाविक जयघोष करीत दर्शनासाठी गर्दी करत होते। ठिकठिकाणी भाविकांनी पालखी वाहणारे भोई आणि मानकरी यांच्या पायावर पाणी घालून मूर्तीला ओवाळले। सकाळी 11 वाजता पालखीचे पुन्हा मंदिरात आगमन झाले। विशेष म्हणजे यंदा पालखी मार्गावर डीजे किंवा डॉल्बीचा दणदणाट नसल्यामुळे आबालवृद्धांसह महिला भाविकांनी समाधान व्यक्त केले। शांततेत दर्शन घेता आल्यामुळे भाविकांनी पोलीस प्रशासनाचे विशेष अभिनंदन केलं। तसेच ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं वीज, पाणी आणि आरोग्याचे चोख नियोजन करण्यात आले होते। महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आधीच दुरुस्ती केल्यामुळे वादळी वाऱ्यातही वीज पुरवठा खंडित झाला नाही। यात्रेच्या यशस्वीतेसाठी सरपंच, उपसरपंच, सुरेखा कुराडे, ग्रामपंचायत सदस्य, विविध तरुण मंडळे आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतलं। देवस्थानचे पुजारी प्रकाश गुरव, महेश पुजारी, संदेश पुजारी आणि शिरीष गुरव यांनी सर्व भाविकांचे आभार मानले असून रविवारी 29 मार्च रोजी पाखळणी होणार असल्याचे सांगितले।